मग या पृथ्वीवर सज्जनांना त्रास देणाऱ्या काही नालायकांची संख्या वाढली होती, म्हणून शिवजीने हे त्रिभुवन पाहिलं, हे मृत्यूलोक पाहिलं. क्षमा असावी त्रिभुवन, मृत्यूलोक पाहिलं. मृत्यूलोक त्याला म्हणायचं जिथं माणसं मरतात, देह समर्पित करावा लागतो, त्याला मृत्यूलोक म्हणतात. हा लोक बघितला तर याच्यापैकी प्रांतात एक एक नालायक होता, तो सज्जनांना त्रास देत होता. मग शिवजीला दुःख झालं. पार्वती आई साहेबांनी विचारलं, भगवान प्रभू स्वामी आपण खिन्न आहात, गेल्या 8 दिवसापासून आपण तांडव नृत्य केलं नाही. शिवजीला आनंद झाल्यावर तांडव नृत्य करायचे एक, किंवा एखादा दुष्ट मृत्यू पावल्याच्या नंतर तांडव नृत्य करायचे, म्हणजे आनंदच वाटायचा त्याला. आणि दुसरी गोष्ट, पृथ्वीवर एखादा सदाचारी पुण्यशील महात्मा बघितला की शिवजी तांडव नृत्य करायचे, पण शिवजीचं तांडव नृत्य बंद झालं. पार्वती आई साहेबांनी विचारावा तर आपण कसं विचारावं मालकांना? ठीक आहे, तुमची आमची बायको थोडीच होती. आज कुठं चाललात कीर्तनाला? पुण्याकडे. मग तिकडे गावच कोणतं? बर बर. ते तारीख घेणाराचं नावच काय? हो, त्या गावात लोकच किती घेत अशी असेल. मग जाताना कुठं कुठं चहा पिणार आहेत? तू कॅमेरा लावा आता डोसक्याला नवऱ्याच्या. नवरे वागायलेत तसे हो, त्याच्यामुळे कालांतरानं कॅमेरे लावाच लागते या नालायकाच्या. हिशोबात वागायला पाहिजे ना. महाराजाच्या मोबाईलला लॉक कशाला पाहिजे? त्या महाराजाचा अंगठा दिल्याशिवाय त्याचा मोबाईलच उघडणं. पकवा द्या, अंगावर घेऊ नका. रेडीमेड कपड्याचं दुकान नाही काय तुमच्यासाठी कपडा. पुन्हा लोक म्हणतील तुम्हाला कसं काय धुतलं. हे काही काही माणसं नाही, तुम्हाला नाही. काही काही माणसाला फक्त छिद्र पाहिजे, फाडायचंच काम. या इचक्याच्या अवलादी आपल्यात लय झाल्या आहे का नाही बुवा? मग आता मृदंगाचार्य असेल, गायक असेल, बाळू महाराजाला ठीक आहे, मोठा मोबाईल घेऊन याच्याबद्दल काय नाही. आमचे पोरं आता ते शाळा बंद झाली तेव्हा त्यांनी घेतले. पण बाळू महाराजाचा अंगठा लावल्याशिवाय मोबाईल उघडत नाही. तो भरलं काय त्याच्यात? पावदीन तुझ्या बायकोला कळतो हा मोबाईल. त्याच्यात किती काळं बेंद्र घातलंय, किती ढवळ हे, किती खैर बांड हे दिसू दे ना. तू काय दिवे लावायला तिकडे फडव्या आणि लेकरा बाळायला पाप सासवायला, तिला कळू दिन जरा. ती तू या नावानं कुंकू लावायली नालाय का? तुळशीला पाणी घातल्या आणि जाग्या वेंती आणि तू कुठे कुठे चरवतो. हे जरा मोबाईल बघू दिन तिला. काय गरज आहे महाराज? काय होते ज्ञानोबा तुकोबारायचं जीवन किती प्रांजळ असेल, किती प्रांजळ, किती प्रांजळ. आपण त्यांच्या नावानं भाकरी खाणारी माणसं आहेत. आपण निष्पाप जीवन जगायला पाहिजे, काचासारखं जीवन जगायला पाहिजे, नित्तळ पाण्यासारखं जीवन जगायला पाहिजे. दगडावर आपटिल्यानं मरण नाही आपल्याला. आपण गोड वागायला पाहिजे. का? ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आमच्या पाया पडती. याच्यामुळे आपण जीवन असं गोड जगायला पाहिजे. चला असो. आई साहेबांना विचारलं नारदांना, नारदा विचारा मालकाला. देवर्षी नारदांनी विचारलं, टाइम झाला का? संपायचा टाइम झाला असेल ना कीर्तनाचा? 1चा आहे का? बर. लोक जेवायचे तो. बर, एवढा पुरावा सांगा. नारदाने विचारलं, प्रभू आपण नाराज आहात? नारदा काय विश्व रचलंय रे. अरे एवढ्या सुंदर सृष्टीमध्ये सात्विक, सदाचारी, पुण्यशील, साधू, महंत, योगी, जपी, तपी, ऋषी, मुनी, नामधारक, वारकरी, साधना करणारे, साध्वी स्त्रिया आहेत, साधू आहेत. यांना त्रास देणाऱ्या भडव्यांची संख्या वाढली रे. हे बघितल्यावर मला दुःख होतंय. तर देवर्षी नारदानं सांगितलं, एकदा गोकुळात जा ना, तुमचं दुःख कायमचं जाईल. आणि मग गोकुळामध्ये द्वादशीच्या दिवशी शंकर गेले. द्वादशीच्या दिवशी भगवंताचा जन्म झालता अष्टमीला संध्याकाळी, म्हणजे अर्धी रात्र ती. तर नवमी, दशमी, एकादशी हे 3 आणि ती अर्धी रात्र म्हणजे 3.5 आणि ते अर्धा, 4 दिवसाचे देव होते.
आणि द्वादशीच्या दिवशी बोरेश्वर भगवान, काशी विश्वनाथ भगवान शिवशंकर एका सामान्य जोग्याचं रूप धरून गोकुळात पोहोचले. जोगी दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र चर्म वेगळे, नाही वस्त्र मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो जो रे. योगी आला से विश्रामा, योगी आला से विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. नंदराजानं सांगितलं, यशोदे दारातला जोगी आपल्या बाळाचा मित्र आहे. मग त्या जोग्याला आपलं बाळ दाखवायचं. 10-12 दिवस पहिली जी बाळांतीन झाली ती बाहेर येत नव्हती, तर लेकराला बाहेर येऊ देते नाही. मी पहिल्या बाळांतीन सांगायलो, आताच्या नाही. आता कोणी नियमच पाळीनं म्हणून पोरग जालन्यात आणि माय पुण्यात. झाल्या झाल्या पोरग जालन्यातल्या दवाखान्यात ठुलं काचा, जालना हॉस्पिटलला भुसे साहेबाच्या तिथं, आणि माय म्हणले पुण्यात. हे आपण नियम पाळीनच ना. काय जपत होत्या माझ्या लहानपणी बायका. अहो घरात चप्पल काढीत नव्हती बाळांतीन. 12 दिवस घरात चप्पल, बाजाव पण चप्पल, कांदाल बांधलेलं, आंघोळ मधातच. हो, मच्छर चावून म्हणून शेराच्या झाडाची फांदी अडकिली. मच्छराला लय टोचणे हाणायचा नाद. काही कायला अशा मच्छराच्या चावला दी, काही काही अशा टोचण्या सांगितले. मग त्या शेराच्या झाडाला अशी टोचणी हाणली की ते मच्छर मरत होता. ह्या उदबत्यान इदबत्यान हे काय कोण ठिकाणी नाईटन कोणतं काय ते रिफिलन फिफिर लावायची काय गरज नव्हती. काय होतो. एक जण म्हणला, इतकं तुला माहित, तू बाळातीन झालता का? मी म्हणलं, अगो धंदा आता हो, तुला एवढं कसं काय माहित आहे? अरे मी खेड्यात जन्म झालाय, मला पाहिलेले काय बाळांतीन जपायचे. लिंबाच्या काड्या ठेसून द्यायचे. ह्या असे वाळकावानी लेकरं टवटवीत दिसायचे, टवटवीत. आता बेंबीत नळीन, पायात नळीन, नाकात नळीन, थोतरात नळीन, बैंगणावानी तोंडन, चवळीच्या शेंगावानी हातन. मला बाब्या झाला आणि पोरग पिढे वाटायले. आणि तिसऱ्या दिवशी तर बाब्यावर गुलाल फेकला. अरे बाब्याचा बाप असं कुठं असतंय? तुम्हाला सांगतो, जुनं लक्षात घ्या. कोट्यावधी लोक जुन्यावर आले. 1,18,00,000ची गाडी एका माणसाची, आणि त्याच्या गाडीत बिस्लरी खापराची. जुन्यावर आलेत माणसं, जुन्यावर आलेत. जुन्यावर मधल्या 20 वर्षाच्या काळात पैशाचा गर्व झाला, आपण भयकलो म्हणून हे रोग सुरू झालेत. आता जुन्यावर या, जुन्यावर या. हो, 10 एकर जमीन आहे, त्यानं काय उंदीर धरल्यावाने दुधाची पुडी आणतो. 20 एकर जमीन आहे तुला, माणूस पुरला तर उगन. अशी काळी भोर जमीन. महाराज दूध प्याता का? म्हणलं मी बोक्या नाही. दूध प्याला आणि दूध आणलं ती दुकानातून, थैली उंदीर आणल्यावानी. आणि 20 एकर जमीन, कोंबड्या पाळल्या 20 एकन, गाय पाळीनं. आणि पुन्हा कीर्तनात माईकवर सांगतो, गाई पाळा, तुला हाणायला पाहिजे. विठाला विठाला द्वादशीच्या दिवशी आई साहेबांनी मुलगा दाखिला. घरी आले, तांडव नृत्य केले. कथाची मपिदती सुधेजानी भयजाती आवाजाती कृतिजानी जायो, दंडती मुंडती भयजानी सुदयती छंद पराभय जायन्ते. कैलासाधिपतय नमः, वैकुंठाधिपतय नमः, सत्यं वासं पतय नमः, गोलोकाधिपतय नमः. नृत्य केलं. आई साहेबांनी विचारलं, आज तांडव, आज सुख मिळाले. पाहता श्रीमुख गोविंदाचे सुख. तो आम्हाला निर्माण कोणी केलं माहितीये? सत्यलोकातल्या मालकाने. 5 मिनिटात पुरावा, मग विठोबा रुक्माई. सत्यलोकाचा मालक ब्रह्मदेव यांनी सृष्टी निर्माण केली. जीव सृष्टी निर्माण करायचं खातं ब्रह्मदेवाकडे. किती विद्वान! 28, 14, 29 आणि 12 गोष्टीपैकी 2 गोष्टी सांगतो. माणसाच्या हाताचा अंगठा किती मोठा आहे, पण माझ्या अंगठ्यावर जे ठसे येत
भारतात एकाही माणसाच्या अंगठ्यावरले ठसे माझ्या अंगठ्यासारखे नाहीत. जागा किती अंगठ्याची? अरे ओम बाबा किती जागा आहे अंगठ्याची? पण या गिरगावकराच्या अंगठ्याचे ठसे भारतातल्या एकाही माणसाच्या अंगठ्यावर नाहीत. हे कोणी केला अंगठा तयार? दादा अण्णा, हे अंगठा ब्रह्मदेवाने केला. दुसरा मुद्दा सांगू तुम्हाला. ही टाकी नाही बांधलेली पिवळी टाकी प्लॅस्टिकची, हिला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडायचं. म्हणजे पाडू नका हो, जाताना हाणायचं कोणी दाबन तिला हो, बाळून सांगितलं म्हणले. ह्या टाकीला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडायचं. प्रकाश बुवा, कालांतरानं तिच्यात थेंब राहत नाही. एवढी टाकी, ही उभी टाकी तयार केली ब्रह्मदेवानं आणि ह्या टाकीला 9 छिद्र पाडले, पण एकाही छिद्रातून मनानं पाणी येत नाही. काय डोकं असेल त्या ब्रह्मदेवाचं? आणि त्या ब्रह्मदेवाचं मृत्यू लोकात मंदिर नाही. कमी दुःख असेल का? साधं दुःख असेल? काय वाटत असेल ब्रह्मदेवाला? वरून बाळ्या म्या निर्माण केलाय, बेट्याचं हाड मोडे तर त्याला खुर्ची बसायला टाकली, त्याला वरतून पाकिट देते, पाकिट इकडं तिकडं उडून म्हणून त्याच्यावर नारळ ठुते, आणि बाळ्याला म्या जन्माला घातलंय आणि तरी मंदिर नाही. त्याचे पाय धुते, त्याच्या पाया पडते. दुःख वाटत असेल का नाही? दुःख फार मोठ्या अधिकाऱ्याकडे गेलं आणि त्या अधिकाऱ्याने सांगितलं दुःखाची निवृत्ती करायची असेल तर एकदा बघायला जा. पण मोठाली माणसं गरीबाची इथं जायला जरशी लाजत असते. मोठाले माणसं फक्त तव्हाच लाजत नाहीत उभं राहिल्यावर. तुम्हाला कसं काय क्लिक झाले? मी तुम्ही असं काही बी अंगावर घेत जाऊ नका ना. कॅमेऱ्यावाले बी हसले आमचे. मग मात्र कोणाच्या पाया पडावं लागते? गुलूब शाट झालेल्या रंगूबाईच्या पण बघा मायाकडे. येरी मात्र मोठाली माणसं लाजते. आमची इथे एका बाईच्या सासऱ्याचे पित्र होते, म्हातारं मेलं, जीव गेल्याचं निमित्त झालं आणि मेलं म्हातारं. त्याचे पित्राला कडी लागते. 14 पदार्थापैकी कडी अनन्य साधारण पितृतिथीतला पक्षातला तो पदार्थ आहे. पक्ष म्हणजे राजकारण नाही, पितृतिथी. आणि मग तिनं सांगितलं बाळू ती खाल्ला कड्या मळ्याचीच होती, म्हणलं ती मागच्या वर्षी तोडली, म्हणजे अख्ख्या शिवारातची चाच झाडलाय. त्याला जमीन 150 एकर, गाय नाही, मसड नाही, काय नाही, आणि ताकाला कडी लागण, आमसूल नाही कोणाची तर काय नाही. पण गावात नेमक्याच 2 बाईनं, एका बाईनं 2 म्हशी आणल्या होत्या आणि तिला जमीन 1.5 एकर. मग हे बाई म्हणजे आता आपण तिच्या इथं ताकाल जा. तर ते ताकाल जाताना मोठ्या घरच्या बाया पदरा खाली गाडगण येतात. ह्यो आगावपणाच झाला ना. हा सुशिक्षित भिकार चोटपणा. ताक फुकट आणायचं, गाडग झाकून न्यायचं, नाही भिताड पडायचं का अंगावर झोपी त्याच्या कधीची. मग असं ते, आणि ते बी जग कोणता? तुटलेल्या दांड्याचा जग, पोराच्या लग्नात आलेला फोकट्या दांडा राहिला हातात आणि जग पडला पायावर, आणि ते जग मग पिठ मोजायच्या कामी होते. ते काय कामी येते जग? आणि मग त्या असा जग पदरा खालीन. त्या म्हणल्या भाई जिजी आलात का? आणि कशा आलात बाई? कसं बाई गरीबाच्या घरी 150 एकर जमीन, हिला 1.5 एकर. अगं अंतिका, तिचं नाव अंतिका. अगं अंतिका, मामांजीचं श्राद्ध हे उद्याच्याला, आणि श्राद्धाला कडी लागते ग, एक जगभर ताक दे बर. अंतिका म्हणली जिजी तुम्ही केवढ्या मोठ्या बाई, काय करी जा, एखाद्या बार उन्हाळ्या पान्हाळ्याची आमची मसड तुमच्या बांधाला चोरू द्यायचा. मी तुम्हाला काल जेवढं दही टाकलंय तितकं 10 लिटर दही देते कढीला. त्याची कोशिंबीर सुद्धा करा, त्याचं पंचामृत सुद्धा करा. पंचामृत लागते. पंचामृताचं नाव मोठं, लक्षण छोटं. तिळाचा कुट्टा, जरासं गुळाचं पाणी, जरासा मसाला आणि मिरच्याचे अर्धाले तुकडे, आणि त्याचं नाव पंचामृत. ते असं शॉक लागल्यावर आणि खावं लागते. आमच्या एका पाहुण्यान फुरका हाणून तोंडातून पाणी येणं, सगळ्याचं जेवण बंद करणं. हो, त्याला कुठं खाता येत असतं का फुरका?
येडपटन खाता बी आलं पाहिजे. लाडू फुटणं जोरात दाबला तर दुसऱ्याच्या अंगावर गेला असे येडे ना. आमचा एक मित्र होता, आम्ही सोबत गेलो जेवायला तर मग ते सफरचंद कापलं, केळी कापल्या. आपल्याकडे केळं तसेच देते आवताचे जांभळे दिल्यावर. सोल मधलं काय कातडे बायकोला घेऊन जाय. आता काही काही लोक केळी सोलून देते, ते वरचं डाळिंब सोलून देणे, मधले त्याचे ते मनी मनी लाल काढणे, सफरचंदाचं टरकल, त्याचे चकत्या, त्याला खाला काट्याचा चिमटा, ते चमचा त्याला धरायला असं गुंडल ह्या याच्यावर लाल एवढं एवढं. आमच्या मित्रांनी ते बुंडलच खाल्लं. ते म्हणलं याला चव नाही आरम्यानलो बुंडल्या, ते फायबरच धरायला असते ना, ते बुंडल खात असते तो चमच्याच. असे काही काही येत गेलं कुठं त्या खाता येतात. इतका हसू नका, माया संग इतके भांगारे नसते. तुम्हाला राग येतय, तुम्हाला राग येईल म्हणून मायावर घेतलंय. हे संचे तुमच्या संचे सांगायला लागलो. विठाला असो. नारदानं सांगितलं देवादिदेव जा. ही बाई गेली म्हणली 10 लिटर दही देते, किलो भर तूप फुकट देते, पण एका बकिटात दही एका बकिटात तूप न्या. आणि बयान मला 150 एकर जमीन आणि मला लोक हसते ना. ती म्हणली घराच्या बाहेर होय, ताक इकत नाही फुकट नाही, मला मसडाच होता ना, मला नाही हसत का लोक, आणि तुला फुकट दही न्यायचं तर हसायला लागले. असं मोठाल्या माणसाला गंडलं येते. मोठा वाडा पोकळ वसान वारा जाई बसा बसा. मोठाल्याचं फक्त आता कमानी राहिल्या मोठाल्या, काहीच नाही. नाव नुसतं नाव नाव, डोक्याला केस कमी इतका बुरगुंडा. नुसता नुसता नुसतं असं काही नाही केलं पाहिजे. चांगलं वागलं पाहिजे, मग देव अशी वेळ येऊ देत नसतो. ब्रह्मदेवाने विचार केला जगाला निर्माण करणार मी गुरख्याला पाहाल कशाला जाऊ. त्या साधूने सांगितलं तुम्ही गुरख्याकडे जाऊ नका, त्याचा चेहरा पाहिला की तुमचं दुःख जाते. मधात 2-3 प्रयत्न केले ब्रह्मदेवाने, असफल झाले. आणि मग ब्रह्मदेव एके दिवशी बघायला आले. वृंदावनाच्या ठिकाणी देवाला बघितलं. 19व्या दिवशी पुष्करला मंदिर झालं. द्वापार युगाच्या अगोदर पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर नव्हतं. लिहून घ्या. गोळ्या संपल्या नाही माझ्या, मी कोणाचं ऐकून सांगत नाही, वाचून सांगतोय. ऐकून फक्त 6 श्लोकाचं सांगतो. त्याच्यापैकी एक महात्मा बघायला भेटला नाही 6 पैकी. त्या महात्म्याचं नाव होतं वैकुंठवासी माधव महाराज मगर, सुरजखेडकर. महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुराण क्षेत्रात लाभलेलं रत्न. 280 पानाचं लिखाण मला सापडलं. तात्विक 2 माणसं त्यांचं कीर्तन ऐकून लिहित होते आणि ते लिखाण मला सापडलं. नशिबवान बाळा आहे, मला ओरिजिनल लोणी सापडे का महात्म्याचं. विडाला विडाला ब्रह्मा करत आरती मला पहिनावे. त्या दिवशी विटेवरच्या मालकाला द्वापार युगात गोविंद नाव पडलं. ब्रह्मदेवानं त्या दिवशी कामधेनू नावाची गाय आणली, तिच्या दुग्धानं अभिषेक केला म्हणून देवाला गोविंद असं नाव पडलं. 19व्या दिवशी पुष्करला प्राण प्रतिष्ठा झाली. शिवजी भेटण्याकरता गेले. 10 भुजांनी माझ्या शिवशंकरांनी सारखीच गेले. संप्रदायाच्या नियमानुसार जय विठ्ठल होईल, ज्ञानेश्वर माऊली होईल, जय विठ्ठल होईल. आणि त्याच्यानंतर आरतीच्या वेळेला सर्व आरत्या होतील. आणि शेवटची आरती मोबाईलवर आहे. ती आरती रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांची होईल. ढोब्बार कुमाये ढोब्बार कुमाये कुमाये ढोब्बार कुमाये ढोब्बार कुमाये ढोब्बार कुमाये हरि ढोब्बार कुमाये ढोब्बार कुमाये ढोब्बार कुमाये ढोब्बार कुमाये
कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा बालवयात 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. नाना प्रकारच्या भक्तांच्या सुखाच्या गोड अशा सुखद कथा श्रीमद भागवतात आहेत. असा परम पावन विश्वाचा मालक 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहून नाना प्रकारच्या लीला केल्या. गाई वासर वळले, चला वळू गाई, द्वैसू जेऊ एके ठाई, गोपाळ एकत्रित घेतले, बिभ्रतम वेन शृंगा भजायते, व्याधी निवारण हितार्थायाम प्रसादे रस्तु कवल कवलहा. इथं नाना प्रकारचा काला केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानी दिव्य असं तेजोमय रूप द्वापार युगामध्ये नाविन्यपूर्ण आहे. धावत्या वेगात आज परम पावन महाशिवरात्री 5 पर्वणीपैकी एक असलेली पर्वणी, त्या पर्वणीची परिसांगता आज आणि याच परिसांगतेच्या मुहूर्तावर 19 तारीख या रयतेचा राजा, ज्या राजाला आपल्या देशात तुम्ही आम्ही मानता काही नवलाची गोष्ट नाही, महासत्ता असणारे देश चौऱ्यांना जे देश जपान आणि अमेरिका या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता सूर्य म्हणून पदवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर भगवान की जय. जय भवानी शिवाजी, जय भवानी भारत माता की, भारत माता की. असा पवन पावन राजा, अशा राजांचा हा प्रगट उत्सव आहे, जन्मदिवस आहे. किती नाविन्यपूर्ण राजा. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा सांगायचे, एकदा तुकोबरायचे वारकरी गडावर गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वारकऱ्याचा स्वतः बूट उचलून कोनाड्यात ठेवला. तर किल्लेदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न केला, राजन आतापर्यंत तुम्ही कोणाच्याच बुटाला हात लावला नाही, या सामान्य कपडे घातलेल्या सामान्य व्यक्तीच्या बुटाला हात का लावला? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्लेदाराला सांगितलं, मी राजा या नात्याने आमच्याकडे चांगली माणसं येत असतात आणि नालायक माणसं पण येत असतात, म्हणून नालायक माणसाचे पाय पवित्र वारकऱ्याच्या बुटाला लागू नये याच्याकरता मी बूट बाजूला ठेवला. इतकी संप्रदायाची दक्षता घेणारे माझे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. एवढी दखल. तुम्हाला एक सांगू का, खेड्यापाड्यात थोडस शिक्षण झाल्यावर औरंगाबाद सारख्या शहरात राहायला गेलेल्या बाईला कधी कळत नाही, आऊ थांबणाऱ्याला सुद्धा कोरकोर चपाती वाढीती, तिला कळत नाही. पण वारकरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंक्तीला बसल्यावर भातावर अर्ध बुटक तुपाचं रिचवलं. तर किल्लेदाराने असं पाहिलं होतं. नंतर विचारलं का, अरे काबाड कष्ट करणारा, शेतात काळ्या मातीमध्ये रक्ताचा घाम करून मातीत टाकणारा हा वारकरी आहे आणि त्या वारकऱ्याने ओतप्रोत जेवावं अशी माझी भावना. इतकी भावना गोड असणारा राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. एक पुन्हा सांगू का तुम्हाला, या 18 संतांच्या नंतर या महाराष्ट्राच्या मातीत जर कथा, कीर्तन, मंदिर, धर्म हा सगळ्या गोष्टी जर टिकून असतात तर एकच दबदबा आहे, तो दबदबा म्हणजे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. हे नाविन्य असा परम पावन राजाचा जन्मोत्सव. अशा जन्मोत्सवाच्या दिनी माझ्या राजाला गिरगावकराचा आपल्या सर्व वारकऱ्यांचा उपस्थिताचा तिरवार मुजरा, गोड 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 असा मुजरा. किती विश्वास होता. ज्या राजाच्या पोटी जन्माला आलेला एक छावा शंभूराजे, एक महत्वाकांक्षी बाप ऐका, किती रगदार कुटुंब होतं. 12 दिवस वाघाला उपाशी ठेवलं दादा. 13व्या दिवशी सकाळी संभाजी राजाला त्याच्या समोर ठेवलं त्या वाघाच्या. तर वाघाने पुढच्या पायाचे गुडघे खाली टेकावा आणि शंभू राजाच्या पुढे वाघाने लघुशंका केली वाघाने. तर शंभू राजाने विचारलं, का रे आता तू लघुशंका केलीस, गुडघे वाकवले, मी तुला मारणार नाही, रडतो का? नालायकाच्या हाताने मरण्यापेक्षा तुझ्यासारख्या शूर व्यक्तीच्या हाताने मरावं. डोळ्यातल्या पाण्याचा सांकेतिक अर्थ कळाला आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र शंभूराजे वाघाचा जबडा फाडून दुःख जीभ तोडून काढली. असा रगदार पुत्र ज्या वंशात एकही युद्ध हरले नाही
असा छावा छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला दिला। ते शंभूराजे काय नाविन्यपूर्ण असतील माणसं महाराज हे प्रत्यक्ष देव आपल्यासाठी धर्मवीर होते। आपल्या तुमच्या आमच्यासाठी ही सगळ्या गोष्टीनं मायबाप ठरलेले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अशा राजाला पुनश्च प्रणाम करतो। वेळ फार झालेला आहे, आता सगळ्या लोकांना प्रसाद आहे, कुणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका।